नमस्कार. होम मिनिस्टर कोपॉट बाय न्यू पॉन्ड स्टारलाइट, बिस्क फार्म आणि गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइलच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. राया निवास, नातेपुते, तालुका माळशिरस इथे राहणाऱ्या तेजश्री विवेक राऊत या वहिनींना भेटणार आहोत आणि त्यांना बोलतं करणार आहोत. जाऊन भेटूया राऊत कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. या उखाणा. नणन माझी हौशी, हा. सासू सासरे प्रेमळ. बर, विवेक रावांचे नाव घेते होम मिनिस्टर दिवशी. द्या ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर, नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई, नमस्कार. सासरे, नमस्कार. आजी सासूबाई, नमस्कार. नणन, नमस्कार. नणन, नमस्कार. आत्या, मावशी, त्याही आत्या, बरोबर. आजी आणि मावशी. हो, नमस्कार हा सगळ्यांना. नमस्कार. आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण तुमचं? आटपाडी तालुक्यात दिगंची जवळ लिंगिवरे. किती लांब आहे इथून? इथून 1.5 तास लागतो. 1.5 तास. हा. बरोबर. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण नातेपुते गेली, शाळा? तिथंच झाली. कॉलेज बारामतीला झालं. आई बाबा काय करायचे? माझे बाबा शेतकरी आहेत, हं. आई गृहिणीच आहे. आपण काय करता? माझ्याकडे जैन ठिबक सिंचनची डीलरशिप आहे, व्यवसाय तुम्ही व्यवसाय करता. व्यवसाय करतो. आपण काय करता? गृहिणी. गृहिणी. हो. मग चांगलं आहे ना, केवढं महत्वाचं काम करता. तुमची शाळा वगैरे सगळं तिकडे? तिकडेच झालं. तुमचे आई बाबा काय करायचे? शेती करतात वडील. शेती आई करतात. गृहिणी. किती जण घरात तुम्ही? जॉईंट फॅमिली आहे, चुलता चुलती, त्यांची 3 मुलं, आई वडील, आजी. एकदम मस्त बालपण. हा. मज्जा केली, छान. धमाल केली, हो. खेळ खेळले, हो. शाळेत वेळेवर जायचा, हो. शिक्षा व्हायची. तुमच्या बाबतीत कसं काय शाळेत वगैरे? व्यवस्थित होतो, म्हणजे काय? शाळेत व्यवस्थित जायचो. हा. हा. जाताना व्यवस्थित जायचा आणि शाळेत पण व्यवस्थित होतो. आणि सगळ्या शिक्षकांचा लाडका होतो. लाडके होता. लाडका होतो. अभ्यास करायचे भरपूर? करायचो. भरपूर नाही पण करायचो. तुम्हाला कधी शिक्षा झाली आहे का हो शाळेत? झाली होती एकदा. काय काय? गृहपाठाची वही घरी विसरलेली, हा. सरांनी बाहेर उभा केलं होतं, तेवढी शिक्षा. अरे चांगली शिक्षा आहे हा. ती. कुठली शिक्षा आवडायची मुलांना? बाहेर सोडायची शिक्षा आवडायची, म्हणजे वर्गातून बाहेर काढलं जायचं हा. ना, ती शिक्षा आवडायची. लगेच ग्राउंडवर, समोरच ग्राउंडवर खेळायला जायची सगळी मुलं, ती शिक्षा असायची. हा. तुमच्या शाळेत कुठली शिक्षा होती हो? तर बाहेर पाठवत होते. तुमचं लग्न कसं जमलं मग? गावामध्ये सप्ताह बसला होता. सप्ताह. हा. हा. मग मग तिथे महाराज आले होते आणि ते घरी आल्यावरती त्यांनी पाहिलं मला. माझ्या बाबांना विचारलं लग्न करायचंय का, मग ते हो बोलले. त्यांनी स्थळ सुचवलं. मग इकडचे लोक असं असं मग इकडून आले पाहायला. आणि तुम्ही तिकडून आलात? नाही आलो. तुम्ही तिकडे होता हो ना? हो. मग हे इकडून आले आणि आल्यावर काय झालं मग? आल्यावरती पाहण्याचा कार्यक्रम वगैरे झाला. किती जण आले होते? हे आले होते, हा. यांचे एक मित्र आले होते आणि बरं. आजी आल्या होत्या. आजी आल्या होत्या. हा. आणि तुम्ही त्याच वेळेला एकमेकांशी बोललात? हो बोलले त्या. बोलले? हो. काय हो? हो बोललो होतो. हा. आणि त्यानंतर माझे आई बाबा म्हटले आम्ही नाही तिकडे येणार, तिला आयुष्यभर ह्या घरात राहायचंय, आपण आता प्रथा बदलूया. मुलीलाच घेऊन बोलवलं, तिच्या आई वडिलांना इथं बोलवलं. मग खरा बघण्याचा कार्यक्रम इथंच झाला. अरे वा. हा. काय तारीख होती आठवते? हो आठवते. काय आठवतंय तुम्हाला? 20 मार्च 2013 पहिल्यांदा बघण्याचा भेटलो आम्ही. हा. नंतर 2 दिवसांनी लगेच ते इकडे आले. हो का? हा. 23 मार्चला साधारण ते आले इथं. आले. हा. आणि मग लग्न कधी झालं? आमचं एंगेजमेंट झाली 7 एप्रिलला त्यांच्याकडे झाली. हा. आणि 28 डिसेंबर 2013 इथं नातेपुत्यात लग्न झालं. सगळं कॅलेंडर पाठ आहे त्यांचं. सगळ्या तारखा कशा त्यांच्या लक्षात राहतात? घरात नेहमी वारकऱ्यांचं येणं जाणं, धार्मिक सण वगैरे नेहमी चालू असतात. त्याच्यामुळे वर्षभरात त्यांचं सगळं अशा तारखांची वगैरे जबाबदारी राहते ना, म्हणून त्यांचे पाठ असतात तारखा. मला त्यांना आठवण करून द्यावं लागतं. हा. मला आठवण करून द्यावी लागते. काय हो? हा?
तुम्ही जेव्हा इथे आलात तेव्हा इकडची सगळी मंडळी नवीन होती हो तुमच्यासाठी. कसं काय झाले हे 4 वर्ष कशी गेली? 4 वर्ष खूप छान गेली. जशी मी तिथं होती तशीच या घरात, म्हणजे मला लग्न झाले असं वाटलंच नाही. नंदा माझ्या बहिणीसारख्या मिळाल्या. सासू सासऱ्याने कधी आई वडिलांची आठवण नाही येऊन दिली. आणि बाकी आजी आजोबा तिथेही होते आणि इथे होते, त्याच्यामुळे सगळं मस्त असं नाही वाटलं मला माझं लग्न झाले ना आपण सासरे आहोत. म्हणजे तुम्ही तिकडे चिडचिड खूप करायचा माहेरी, चिडचिडा मग तशीच इकडे कंटिन्यू केली का? नाही. नाही. काय हो तुम्ही सांगा 4 वर्षात तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे वहिनींबद्दल? शांत आहे, उलट बोलत नाही, फक्त अलीकडे थोडी चिडचिड वाढायला लागली एवढं. अलीकडे अलीकडे का हो अलीकडे असं काय झालं की चिडचिड वाढायला लागली? काय तेच लक्षात आलं नाही अजून. तुमच्या नाही आलं नाही लक्षात आलं. थांबा विचारूया काय हो? अलीकडे कारण आधी ते तिकडे आले होते, तुम्ही तिकडनं हे इकडनं आले होते, बरोबर आहे. आता अलीकडे काय असं झालंय की ज्याच्यामुळे चिडचिड वाढली? होते चिडचिड पण कमी करेन मी. नाही पण कशामुळे अचानक झाली? नाही काहीतरी कारण असेल, नाही हवामानात बदल असेल? नाही असं काही नाही. मग कोणावर चिडचिड वाढली? माझ्यावरच. पण मला सांगा त्यांची चिडचिड जर वाढली असेल तर त्याला तुम्ही जबाबदार असू शकाल असं नाही वाटत? तेच लक्षात येत नाही अजून काय कसं काय असं व्हायला लागलंय तेच लक्षात आलं नाही अजून. पण तुम्हाला काय वाटतं कशामुळे झालं असेल? अंदाज तिला भूक लागली, चिडचिड होती, असं महत्वाचं. पण भूक लागली तर तुमच्यावर चिडचिड करून तुमची भूक भागणार आहे का? का माऊली काय होतं सांगा ना. नाही ना असं लक्षात नाही येत भूक लागलेली. लक्षात येत नाही येत भूक नाही. लागली. सगळीकडे नाक इथे कोपऱ्यात खायला ठेवून द्यायचं का? बरोबर. पण त्या व्यतिरिक्त तुमचं काय म्हणणं आहे? काय तब्येत वाढली पाहिजे, तिने स्वतः लक्ष देऊन हे केलं पाहिजे. स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष हां. दिलं पाहिजे. तब्येत चांगली तर सगळं चांगलं. हो खरंच आहे. आणि तुम्ही कधीच चिडत नसाल ना? सोड. काय शब्द संपले का? नाही नाही चिडतो ना. मग मला पण भूक लागली, चिडचिड होते. अरे हे बरं आहे यांचं. भविष्यात काय करायची इच्छा आहे तुमची? या घरामध्ये मोठे मोठे संत येतात. बंडतात्या कराडकर, चैतन्य महाराज देगलूरकर, नाना. ते परंपरा जी आहे चालू ती सतत अशी चालू राहावी माझ्याकडून. आणि माऊलींकडून मी माऊलींच्या चरणी प्रार्थना करते की म्हणजे परंपरा चालू ठेवण्यासाठी माझ्यात सामर्थ्य द्यावं. तुमचं काय म्हणणं आहे? मला बिझनेस वाढवायचा आहे आणि मी गुरुवारी बंडातात्या कराडकरांबरोबर काम करतो. व्यसनमुक्तीवर संघ जो महाराष्ट्रात सध्या काम करतोय व्यसनमुक्तीचं, त्या संघटनेचा मी सचिव आहे. तेच काम मला पुढे कंटिन्यू करायचं. छान. दोघांच्याही मनातल्या इच्छा पूर्ण- माझ्या बाबांनी आम्हाला ही सामाजिक कामाची प्रेरणा दिली. गावामध्ये 1979 साली त्यांनी शिवजयंती महोत्सव समितीची स्थापना केली. दरवर्षी फार मोठी व्याख्यानमाला आयोजित करतात. अरे वा. तो वारसा आहेच मला. हा वारसा तर तुम्ही जपणार आहात. आणि तुम्ही दोघांनी सामर्थ्य मागितलंय की लोकांसाठी करण्याचं. या घरातली जी आध्यात्मिक परंपरा आहे ती पुढे चालू ठेवण्यासाठी तुम्हाला ती शक्ती मिळावी. नक्की ती शक्ती मिळेल. आपण तशीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करूया. आणि या प्रार्थनेबरोबरच घरात आम्ही 4 वस्तू लपवून ठेवल्या. त्या वस्तू तुम्हाला घेऊन ये. एक वाक्य वाचणार, त्यामध्ये ते ठिकाण दडलेलं आहे. घरातले मदत करू शकतात पण तुम्हाला जाऊन त्या वस्तू आणायच्या आहेत. वेळ 1 मिनिटाची. बघूया वस्तू आणणार का. पहिलं वाक्य तुमच्यासाठी. नवरी नटली सुपारी फुटली. कुठे आहे बघा आता. सांगा क्ल्यू. नाही निर्मळ मन काय करील साबण. 30 सेकंद झाली. वाचा पुढचं. आम्ही वारकरी. माऊलींच्या समाधीचा फोटो. 10 9 जात्यावरच्या ओव्या आनंदाने गाव्या. 7 जात्यावरच्या ओव्या 6 आनंदाने गाव्या. 5 4 3 2 1. वेळ संपली. तुम्ही इतक्या हळू का फिरत होता घरात? वेळ संपली तरी पोहोचला नव्हता. चांदीचं नाणं मिळालं तुम्हाला. वहिनी चांदीचा कुंकवाचा करंडाही मिळाला. आणि तुम्हाला मिळाली ही चांदीची तुळस. अभिनंदन.
आणि वहिनींना मिळत आहे गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइल विथ विटा D3 यांच्याकडून ही भेटवस्तू. तर या सगळ्यांनी तुमच्यावरती आरोप केलेत. हा. हा, माहिती आहे. नाही. काल सांगितलं होतं काय काय लिहायचं तुम्ही ते. नाही. नाही. बघूया तर कुठले कुठले आरोप केलेत. लवकर चिडते. चिडते. मिस्टर जर बाहेर गेले तर लगेच फोन करतात त्यांना. खरं आहे का? करते. काय हो? बर, थांबा. नवऱ्यासाठी सारखी किरकिर करते. आपली मतं तुम्ही स्पष्टपणे सांगत नाही. काय मान्य आहे तुम्हाला? हो. तुम्हाला हो. मनातच ठेवता. बऱ्यापैकी. होत असं माझ्याकडून. कामाचा उरक नाही. मान्य आहे. हो. बघा किती आरोप येत आहेत. कुणाच्याही घरी बोलवलं तर जात नाही. जाते असं नाही. हे बघा हे लिहिलेलं आहे माहिती आहे. तुम्ही जास्त बोलत नाही. बोलते. काय हो? नाही बोल काय बोल कमी बोलते. जे काय बोलायचं ते तुम्हाला. वेळ पाळत नाही. म्हणजे एखादी वेळ जर ठरली असेल तर ती पाळली जात नाही. पाळते. हे बघा मी आजच आलो. बापरे. स्वतःहून बोलत नाही. कुठली गोष्ट जर तुम्हाला सांगितली तर तुम्ही करत नाही. समोरच्यालाच सांगतात तुम्हीच करा. हा आरोप मान्य आहे. नाही. करते. हा करते. बर. फाड फाड बोलती. जेवण लवकर करत नाही. बघा काय आरोप आहेत. छोटे छोटे आरोप केलेत तुमच्यावर. काय म्हणणं आहे तुमचं या आरोपानं? आहे. होती माझ्याकडून चिडचिड. होते. होते. पण हे आरोप मान्य आहेत तुम्हाला. हो ना. बदल करायचा असेल तर कुठला करणार आजपासून? चिडचिड कमी करण्याचा प्रयत्न करेन आणि जेवण करून तब्येतीकडे लक्ष देईन. नक्की. हो. एवढे 2 बदल होणार तुमच्यात आजपासून. होणार. आणि मिस्टरांनी त्यांच्या स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? मी चिडते ते मला समजून घेतात आणि इथून पुढे पण त्याने घेतलं पाहिजे. समजून घेतलं पाहिजे. म्हणजे ह्या चिडत राहणार, तुम्ही समजून घ्या. बरं तुमचं काय म्हणणं आहे की वैदिंनी सोबत कुठला बदल केला पाहिजे? कामाचा उरक वाढला पाहिजे. बरं. हा. तब्येत स्वतःची सांभाळली पाहिजे. आणि तुम्ही स्वतःमध्ये उद्यापासून जर बदल करायचा असेल तर कुठला करणार? माझी चिडचिड कमी करेल. करणार. नक्की नक्की करणार. बघा नक्की सगळ्यांसमोर सांगताय. सगळ्यांसमोर सांगतो. नक्की. नक्की 100%. हो. त्यांची चिडचिड कमी होणार तर माऊली आपली पण कमी करा थोडीशी. आता यानंतरच्या खेळात चित्र काढायचंय आणि चित्र काढल्यानंतर तुम्ही ते ओळखायचं. पहिलं आव्हान कोण? तुम्ही. होम मिनिस्टर. या इकडे. तुम्ही नाही सांगायचं. घरातल्यानी ओळखलं पाहिजे. सांगा. खलबत्ता. बरोबर आहे. चला अभिनंदन. पहिलं बक्षीस मिळालं. तुम्ही या. थांबा बोलू नका. झालं की सांग. थांबा. झालं. वाळवंटात चालून चालून पाय सुजलेला उंट. नातेपुतेमध्ये असे उंट फिरतात. पहिले तुम्ही ओळखलं होतं? द्या हे बक्षीस. तुमच्या हस्ते त्यांना द्या. अभिनंदन. आता तिसरं चित्र तुम्ही काढणार का त्यांना काढू द्या? झालं की सांगा. बोलायचं नाही. एवढंच.
कोणी सांगितलं? हे कोण असतात? सासरे. सासरे. बरं ओळखता हो. चला अभिनंदन, हे बक्षीस पण तुम्हाला मिळालं. झी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी एक अनोखी ऑफर. 51 झी मराठी दिशा सोबत 3 वार्षिक विशेषांक, खाली डोकं वर पाय, उत्सव नात्याचा आणि वर्षारंभ विशेषांक, हे 810 रुपयांचे अंक फक्त 499 रुपयामध्ये. ऑफर मर्यादित कालावधीपर्यंत. ही अनोखी ऑफर झी मराठीकडून वहिनी खास तुमच्यासाठी. अभिनंदन वहिनी. सुनेबद्दल सांगा. मुलाला पाहिजे अशी सून मिळालेली आहे. बर. ती वारकरी संप्रदायातली असल्यामुळे ती निवड सर्वांनी एकमताने केली आहे. फक्त अपेक्षा आहे तिने चिकाटीने संसार केला पाहिजे. बाकी तुम्ही समाधानी आहात? समाधानी आहोत. ती आबोल आहे फार. सर्वांशी मनमोकळेपणाने बोललं पाहिजे. होय ना. शांत आहे, पटपट काम आवरावं आणि जसं आहे परंपरेप्रमाणे चालत आलंय तसं सगळ्यांना सांभाळून घ्यावं. अजून कोण बोलणार घरातलं कोणी? त्या खूप शांत आहेत, त्यांनी सर्वांशी बोललं पाहिजे. लवकर बोलत नाहीत, आपण 10 वेळा बोलाल तेव्हा ते एकदा बोलतात. होय. एवढ्या शांत आहेत त्या. म्हणजे जरा बोला बोला. हा? अजून कोणी बोलणार आहे का यांच्या दोघांबद्दल? विवेक आणि सुनबाई अतिशय छान जोड आहे. ते सगळ्यांना समजून घेतात आणि आलेल्या गेलेल्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीने स्वागत करतात, आदरातिथ्य करतात. त्यांचा जोडा असाच कायम राहावा अशी मी माऊली चरणी प्रार्थना करतो. बरं, मला तुम्हाला विचारायचंय, सगळ्यांनी कौतुक केलं, काही अपेक्षा व्यक्त झाल्या. कशा अपेक्षा पूर्ण होणार सासऱ्यांच्या आणि सासूबाईंच्या? मी भरपूर बोलण्याचा प्रयत्न करेन माझ्याकडून आणि तब्येतीकडे लक्ष देऊन काम पटपट करण्याचा प्रयत्न करेन मी. आणि क्षमा मागायची असेल तर? क्षमा मागायची असेल तर मी घरातल्यांचीच मागेन. असं की काम उरकत नाही तरी घरातली कोणीही माझ्यावरती चिडचिड करत नाहीत, रागावत नाहीत. तुमचं काय म्हणणं आहे? अगदी तसंच. कारण आईबाबांनी अपेक्षा व्यक्त केल्यात, कशा पूर्ण होणार? त्या पूर्ण करणारच मी. करणार. ठरवलेलं आहे तुम्ही? नक्की करणार. आणि तुम्ही क्षमा मागायची असेल तर कोणाची? आई बाबा घरात. का हो? अजाणतेपणी काही म्हणजे दुर्लक्ष होतं, सांगितलेली कामं वेळेवर होत नाहीत किंवा त्यांच्या अपेक्षा पाहिजे त्या प्रमाणात माझ्याकडून पूर्ण झालेलं नाही. त्याच्यामुळे त्यामुळे क्षमा मागा. क्षमा आणि धन्यवाद पण त्यांनाच देईन, कारण अशी आई वडील भेटले हे माझं नशीबच आहे. भविष्यात काय वहिनींसाठी कुठली गोष्ट करायची इच्छा आहे? तिला परदेशात घेऊन जाणार. परदेशात घेऊन जाणार. भारत फिरून झालाय सगळा. आणि परदेशात हा घेऊन. बॅग कुठे लगेच भरायची का? आवडेल तुम्हाला परदेशात हो, फिरायला? आवडेल. कुठला देश बघायला आवडेल? त्यांची जी इच्छा आहे ते दाखवणार आहेत ते आवडेल. वाखरीपर्यंत नेलं तरी तरी समाधानी आहे. माऊली एकदम समाधानी आहे. त्यांच्या बोलण्यातच आहे की जिथे ते नेणार तेच मला आवडणार, ते जे म्हणतील ते मी करणार. या कुटुंबात आलेली आहे, या कुटुंबातली सगळे संस्कार, रीती, परंपरा जपण्याचा आटोकाट प्रयत्न करणार. आणि स्वतः जरी कमी बोलत असले तरी इतरांना जितकं समाधान मिळेल, सुख मिळेल यासाठी कायम प्रयत्न करत राहणार. आणि मी खात्रीने सांगतो, या घरातली मंडळी सुद्धा अगदी केवळ त्या दुसऱ्या घरातून या घरात आलेली माऊली किंवा सून म्हणून नाही तर मुलीसारखाच सांभाळ करणार. हा विश्वास या घरात नक्कीच दिसतोय, कारण घराची परंपराच, घराचा कोपरानकोपरा हा अध्यात्मानं भरलेला आहे. आणि त्यामुळे या संपूर्ण कुटुंबाला मनापासून शुभेच्छा. तुम्हा दोघांना शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. नमस्कार. वैदिना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. नातेपुते इथे रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.